पशु पक्षी ही जन्माला येतात, तेही खातात, तेही झोपतात, तेही प्रजोत्पादन करतात. त्यांनाही भीती असते, त्यांनाही त्यांचं स्वतःचं घरटं असतं. तेवढ्या 4-5 क्रिया ते जेवढ्या करतात तेवढेच जर आपण करत असाल तर आपल्यात आणि त्यांच्यात काहीच फरक नाही. म्हणून आमचे संत जनार्दन स्वामी कायमस्वरूपी सांगायचे, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. आयुष्यभर कितीतरी माणसं काम करतात, सुबह होतीये, शाम होतीये, जिंदगी यूं ही तमाम होतीये. शेवटपर्यंत कळतच नाही मी कशासाठी जन्माला आलेलो आहे. खरंय बरं काय, शेवटपर्यंत कळत नाही. फक्त सांगत असतात. पहिले आम्ही साध्या घरात होतो, आता मोठ्या घरात राहतो. पहिली माझ्याकडे सायकल नव्हती, आता 4 व्हीलर आहे. अरे पण याच्यातलं तू बरोबर घेऊन काय जाणार आहे? तू कुठून आलेला आहे? जन्माच्या अगोदर तू कुठं होता आणि मृत्यूनंतर परत तुला कुठं जायचंय? 3 तासापूर्वी तर आम्ही कोणी पण नव्हतो. 3 तासामधून कोणी कोपरगाववरून आलं, कोणी नगरवरून आलं, कोणी नाशिकवरून आलं, कोणी आपापल्या घरून, कोणी आपापल्या गावावरून आलं. अजून 2 तासाने आपण आपापल्या घरी निघून जाणार आहे. तसेच हे तुमच्या आमच्या सर्वांचे नाते आहेत. क्षणभंगूर काही क्षण फक्त आपण, काही दिवस, काही महिने किंवा काही वर्ष आपण बरोबर आहेत. पण मृत्यूनंतर परत कुठं जायचंय? आणि जो जाण्याचा मार्ग आम्हाला सांगतात ना, ते म्हणजे गुरु, ते म्हणजे संत. मृत्यूनंतर कोणी भगवंताच्या दारात जात नाही, मृत्यूनंतर कोणी मोक्षाला जात नाही. मोक्ष हा जिवंतपणी मिळत असतो. तो मोक्ष कसा मिळवायचा याची जाणीव, याचा मार्ग आम्हाला सद्गुरू सांगत असतात. म्हणून गुरुला देवापेक्षाही मोठं म्हणलेलं आहे. आणि आज गुरु पौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमा. तुमच्या आमच्या जीवनामध्ये खूप प्रपंचात धावपळ असते, हव्यास असतो. आज हे करायचं, उद्या ते करायचं, उद्या ते करायचं, प्रपंच करायचा, करिअर करायचं. पण प्रपंच तर रावणाचाही पूर्ण नाही झाला. हत्या करून जगावरती विजय मिळवला होता, है की नाही? अलेक्झांडर, ग्रीक देशाचा सम्राट, त्याचाही प्रपंच पूर्ण नाही झाला. मग आपला होईल का? आपण म्हणतो माझा प्रपंच सुखी झाला का मी अध्यात्म करेल, म्हणजे आजार बरा झाल्यानंतर मी गोळ्या घेईन. असं कधी होईल का? एक उदाहरण आपण ऐकलेलं असेल. एक मुलगा स्नान करायला गेला, सकाळी 6 वाजता गेला समुद्रावरती, आणि 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले. त्याने वयोवृद्ध मनुष्य बघत होता. हा कपडे काढून हा मुलगा बसलेला, त्याला समुद्रात स्नान करायचं, हा शांत का बरं बसलेला आहे? मग तो वयोवृद्ध माणूस त्याला जाऊन विचारतो, काय रे बाबा, तू स्नान कधी करणार आहे? मग त्याने सांगितलं की या समुद्राच्या लाटा शांत झाल्या की मी स्नान करणार आहे. समुद्राच्या लाटा कधी शांत होत नाही आणि प्रपंच कधी सुखकर होत नाही. सुख सुख म्हणता हे दुःख हे ठाकून आले, समर्था पुढे काय मागू कळेना, दुराशा मनी बैसली ती घडेना. जेवढं आपलं काही जे वय आहे त्या सर्वांचं एक मत कोणतं आहे? सर्वांचं एक टू झेड. मी लहान होतो त्यावेळेस खूप सुखी होतो, पण आता जसं जसं मोठं होत गेलो, हा शाळा झाली की मी सुखी, लग्न झालं का सुखी, मुलं झालं का सुखी. पण जेवढं लहानपणी सुखी होतो त्याच्यापेक्षा 1000 पटीने कदाचित आपण दुःखी असेल आज. आणि आपण सुखाच्या शोधामध्ये निघालोय. ते सुख, तो आनंद जर पुन्हा मूळ त्याचा पत्ता जर भेटत असेल ना, तो सद्गुरूंमुळे भेटत असतो सज्जन. म्हणून सद्गुरू वाचून सापडे न सोय, धरावे ते पाय आदी आदी. लोह परिसाची न सहाय उपमा, सद्गुरू महिमा अगाधची. याच्यावरती आपण संध्याकाळी त्याला चिंतन करूया.
संध्याकाळी जास्त विषय अमृताचा घन, अमृत म्हणजे जे कधी मृत होत नाही असं, त्या तत्वाचा अनुग्रह कळत न कळत आपल्याला झालेला ते तत्व म्हणजे श्री स्वामी समर्थ. होत आहे आणि राहणार आहे. आणि त्यांनी अवतार घेतला असे ते ब्रह्म होते. द्विबाहुर परोहरी, त्यांना दोनच हात होते, परंतु ते विष्णू होते. चतुर्वदनो ब्रह्मा, त्यांना 4 मुख नव्हते, परंतु ते ब्रह्म होते. त्यांना 4 हात नव्हते, ते पण भगवान नारायण होते. अभाल लोचन शंभूर भगवान बादरायणा, त्यांना 3 नेत्र नव्हते, पण ते भगवान शिव होते. भगवान व्यास चीदी देशाचा राजा, त्यांचा जन्म कसा झाला? चीदी देशाचा राजा आणि चंद्रिका नावाची अप्सरा, दुर्गंध लागलेला होता म्हणून त्या सत्यवतीला नाव मत्स्यगंधा नाव होतं. पराशरांचा आणि सत्यवतीचा विवाह झाला आणि त्यांना एक सुंदर मुलगा झाला, तो म्हणजे बादरायण, अर्थात ज्यांना आपण भगवान नारायणांच्या 24 अवतारापैकी एक मानतो ते भगवान व्यास. त्यांनाच कृष्ण द्वैपायन म्हटलं जातं. महाभारत 3 व्यक्ती जर नसतील ह्या तर महाभारत अपूर्ण राहील. एक कृष्ण, दुसरी कृष्णा आणि तिसरे कृष्ण द्वैपायन. यमुना नदीच्या द्वीपावरती त्यांचा जन्म झाला म्हणून सावळा रंग होता त्यांचा भगवान व्यासांचा, म्हणून कृष्ण द्वैपायन. द्वीपावरती त्यांचं आयन झालं, आगमन झालं म्हणून कृष्ण द्वैपायन. आणि द्रौपदी, तिचं दुसरं एक नाव आहे कृष्णा. आणि भगवान कृष्ण तर आपल्या सर्वांच्या परिचित आहेत. भगवान व्यासांनी वेदांचं पृथक्करण केलं, 18 पुराण लिहिले, महाभारत ग्रंथ लिहिला, ब्रह्मसूत्र लिहिले. आणि व्यासांचे जे 4 शिष्य होते, सुमंत, जैमिनी, वैशंपायन आणि पैल, वेद एकच होता पूर्वी, त्याचं पृथक्करण केलं, त्याचे 4 विभाग केले. भगवान व्यासांचं खूप आयुष्य याचं पृथक्करण विभाग करण्यामध्ये गेलेलं आहे आणि ते आपल्या 4 शिष्यांना दिलंय, त्याची दीक्षा दिली थोडक्यात. हे 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. मनुष्य जातीमध्ये, मनुष्य जन्मामध्ये माणूस आल्यानंतर माणूस अल्पायू आहे, त्याच्यामध्ये एवढा मोठा वेद कळणार नाही म्हणून त्याचे विभाग केले. आणि आज भगवान व्यास हे सप्त चिरंजीवांपैकी एक मानले जातात, गणले जातात. अश्वत्थामा, बली, व्यासो, हनुमानचे विभीषणा, कृपा परशुरामस्य, सप्तैते चिरंजीवीने नमः. अश्वत्थावरती बोलणाऱ्या व्यक्तीने सत्य बोलावं, व्यासांना जे प्रमाणित आहे ते बोलावं, शास्त्र संमत बोलावं, मनाचं काही बोलू नये. जेवढं आज साहित्य लिहिलं नंतरच्या कवी आणि लेखकांनी, त्याच्यासाठी आमच्या काही संतांनी लिहून ठेवलेले आहेत. व्यास उच्चिष्टम जगत सर्व, व्यासांनी सर्व अगोदरच लिहून ठेवलेले, उष्ट करून ठेवलेले आहेत. जीवनाला जर आपल्या परिपूर्णता जर कधी येणार असेल तर आज व्यास पौर्णिमा आहे आणि त्यांचं स्मरण म्हणून गुरु पौर्णिमा. एवढे ग्रंथ लिहून ठेवले, ग्रंथ म्हणजे गुरु, ग्रंथ आम्हाला मार्गदर्शन करीत असतात. आणि आज आपण खरोखर खूप भाग्यवान आहोत या गुरु पौर्णिमेच्या दिवशी. साक्षात परब्रह्म भगवान नारायणांनी अवतार घेतला. कशासाठी?
भक्ता द्यावाय अभय वर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा चक्र पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे काशे कशिला पितांबर विद्यु लते सम तेज अपार करदळी स्तंभा परी सुंदर उभय जंगा दिसतात. स्वामी चरित्रामध्ये स्वामींचं वर्णन केलेले कसे दिसतात है की नाही. भक्ता द्यावाय अभय सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पद्म शंख चक्र चार हस्ते आयुधे असं त्याचं रूप आहे. काशे कशीला पितांबर आहे नाही. भगवान नारायण काय घालतात पितांबर. जानते कमला करे चुरित कमला म्हणजे लक्ष्मी माता साक्षात लक्ष्मी माता आहे कमला आहे. मग तो अवतीर्ण झाला कशासाठी धर्म संस्थापना का 5000 वर्षापूर्वी भगवंतांनी जी गीता सांगितली तेच पुन्हा स्वामी चरित्रात तेच तत्वज्ञान आलेले आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. त्याच्यासाठी जो प्रकट झाला तो काय ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध अनेक लीला करून दाखवल्या भक्त जन मन रथ पुरविले सर्व भक्तांचे मनोरथ पुरवले. मग कोणत्या रूपाने प्रकट झाला अक्कलकोटी. मग अक्कलकोटी आल्यानंतर स्वामी म्हणायचे जिसका कोई गुरु नाही उसका मैं गुरु. ज्याचा कोणी गुरु नाही त्याचा मी गुरु येतो. मग दत्त अवतार माहिती आपल्याला काही सविस्तर पुन्हा सांगण्याची काही आवश्यकता नाही. अनेक अवतार घेतले दत्तप्रभूंनी. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जेवढे संप्रदाय आपले हिंदू धर्मातले ते सर्व दत्तप्रभूंपर्यंतच जातात. सत्ययुगाच्या आरंभी दत्तप्रभूंनी तुम्हाला आम्हाला हा मोक्षाचा मार्ग दाखवण्यासाठी पुन्हा आपल्या निजधामामध्ये नेण्यासाठी सद्गुरूंचा हे रूप घेतलेलं आहे. राम अवतार रावणाला सांगितलं सीता परत कर बाबा नाही ऐकलं मारला. कृष्ण अवतारात त्या कंसाला सांगितलं बाबा सुधर. कौरवांना सांगितलं सुधर नाही सुधरले जीवे मारले. सद्गुरु कुणाला मारित नाही. सद्गुरु हा त्या दृष्टातला दृष्टपणा मारितो. जे खळांची व्यंकटी सांडवता या सत्कर्मी रती वाढो. जे खल पुरुष आहे त्याच्यातला वाकडेपणा जाऊ दे म्हणून गुरु ते करीत असतात. भगवंताच्या दारामध्ये जायला अनेक कॅटेगरी पण भगवंताच्या दारात जायला एक पण कॅटेगरी नाही. तू जसा आहे तसा आहे सद्गुरु फक्त माझा आहे. तू जसा आहे तसा फक्त तू माझ्याकडे फक्त तू माझ्याकडे. आज तुम्ही आम्ही केंद्रामध्ये आलो ऐक नाही. कोणाचा नवरा दारू पित होता ऐक नाही. कोणाचा पोरगा बिघडलेला कोणाची मुलगी बिघडलेली कोणाचा प्रपंच बिघडला. जसं आहे तसं स्वामींनी आपल्याला स्वीकारलं का नाही. मग स्वीकारल्यानंतर किती परिवर्तन झालं किती बदल झाला आपल्या मनोवृत्तीमध्ये आपल्या वागणुकीमध्ये आपल्या देवघरामध्ये आपल्या वास्तूमध्ये किती बदल करून घेतले आपण आणि जीवन सुखकर झालं. पण हे मिळण्यासाठी सुद्धा पूर्वपुण्य लागतं. पूर्वपुण्य होते गाठी म्हणून झाली स्वामी भेटी. त्याच्याशिवाय हे होत नाही सज्जन. सर्व आमच्या गावातल्या तुमच्या गावातल्या सुद्धा लोकांना नातेवाईकांना माहिती की स्वामी सेवेला लागले आणि यांचा सारा प्रपंच चांगला झाला. तरी पण ते सेवेत काय येत नाही. ते म्हणतात पण तुमचं स्वामींच्या कृपेने चांगलं आहे. मग तुमचं का बरं असं आहे. आम्ही एका विराट शक्तीच्या सान्निध्यात आलेलो आणि ती विराट शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ. मग आज गुरु परंपरा थोडी सांगणं गरजेचंच आहे आमच्यासाठी. जगत उद्धारा कारणे निशिदिनी सर्मसी मम हितार्थ तू किती तुझं शीन देऊ सद्गुरु नाता हात जोडी तो अंत नको पाहू. निशिदिनी रात्रंदिवस आपल्यासाठी जागतोय तो. ज्याचा नाही कोणी माता पिता अद्भुत प्रगटला असा ब्रह्मांडाचा पिता प्रगट झाले दत्त रूपामध्ये. रामावतारात दत्तप्रभूंचा उल्लेख आहे. कृष्ण अवतारामध्ये यदुराजाचे पूर्वज भगवान कृष्णांचे पूर्वज यदुराजा नवशाचा पुत्र ययाती ययातीचा यदू 24 गुरु मी कोणते कोणते केलेले स्वतः दत्तप्रभू सांगतायत. जो जो म्या जायचा घेते लागून तो गुरु केला मी जाण गुरुशाले अपारपण जग संपूर्ण गुरु दिशे. गुरु हे तत्वच सज्जन होत आहे आणि राहणार आहे. ते तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदय असतंय. आरती म्हणताना बोलतो ना हृदयी वससी परिणत दिससी कैसे तुझं पाहू. माझ्या हृदयामध्ये त्याच्या इच्छेने त्या सद्गुरूच्या कृपेने तो माझ्यामध्ये बसलेला आहे. त्याच्या सत्तेने मी चालतो मी पाहतो मी बोलतो मी ऐकतो मी श्वास घेतो. माझ्या हृदयाचं स्पंदन त्याच्या इच्छेने चालू त्या सद्गुरूच्या कृपेने. पण कैसे तुझं पाहू
या प्रश्नाचं उत्तर मी संध्याकाळी देईल. आता वेळ नाही. पाहायचं कसं नुसतं म्हणतच राहायचं का पैसे तुझं कोण पैसे तुझं, बरोबर आहे. मनच बद्ध जीवांचा शत्रू आणि मनच बद्ध जीवांचा मित्र आहेत. गुंतायचं कुठं, प्रपंचात का परमार्थात? प्रपंचात पण असावं आणि परमार्थामध्ये पण असावं. पण प्रपंच करून परमार्थ आपल्याला करायचा आहे. नुसता प्रपंच करून चालणार नाही, कारण याच्यातली आपण सोयी सुद्धा घेऊन जाणार नाहीये. मग ती सद्गुरु कृपा आज तुमच्या आमच्यावरती सर्वांवरती होते. सज्जनो, द्वापर युगामध्ये दत्तप्रभूंचा उल्लेख आहे. यदुराजाचे गुरु दत्तप्रभू आहेत. भगवान कृष्णांचे पूर्वज रामनाथांचे गुरु दत्त आहे. त्या नाथ संप्रदायामधून ज्याचा जन्म झाला तो म्हणजे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु दत्तप्रभू आहेत. दत्तप्रभूंनी दीक्षा मच्छिंद्रनाथांना दिली, मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दिली, गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना दिली. आज गहिनी गुंफा आहेत. गहिनीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींना दिली आणि ज्ञानेश्वर माऊलींनी गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिली, माफ करा, निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींना दिली. आणि वारकरी संप्रदायाचा पुन्हा एकदा पाया भरला गेला, रचला. ज्ञानदेवे रचिला पाया, आहे की नाही? तुका झालाशी कळस. तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य. बाबाजी चैतन्याचे समाधी अकलूजला आहेत बघा, अकलूजला. तुकाराम महाराजांचे गुरु बाबा चैतन्य. बाबाजी चैतन्यांचे दत्तप्रभू आहेत. दत्त माझी माता, दत्त माझे पिता, असे अनेक भजन आपण त्यांचे ऐकलेले आहेत. संत एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी देशपांडे. जनार्दन स्वामींचे दत्तप्रभू आहेत. शिर्डीचे साईबाबांचे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे दत्तप्रभू आहेत. आज आपले गुरु गुरुमाऊलींचे मोरेदादा, मोरेदादांचे पिठले महाराज, पिठले महाराजांचे स्वामी समर्थ महाराज. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. खूप मोठी परंपरा सज्जन आज आपल्याला लागलेली आहे. इथं परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ, गुरुही श्री स्वामी समर्थ आणि सर्वात महत्वाचा मंत्रही श्री स्वामी समर्थ. जिथं तू माझं स्मरण करशील त्या ठिकाणी मी उपस्थित राहील. देवपूजेच्या वेळेच नाही, तिथं तर आहेच. कितीतरी वेळेस असे संकट आपण बघितलेले आहेत. परवा मला आमच्या त्या गाडीत त्यांनी एक अनुभव सांगितला. भाऊ म्हणे माझा मुलगा तिकडून संगमनेरवरून येत होता, दोन्ही गाड्यांच्या मध्ये सापडला पुढे त्या वळणावरती, आणि दोन्ही गाड्यांचे टक्कर होणार, त्याच्यामध्ये तो दाबला जाणार. दाबणार तितक्यात त्याने डोळे झाकले, श्री स्वामी समर्थ म्हटला. 2-3 मिनिटांनी त्याने डोळे उघडले, त्याची गाडी नळीमध्ये, तो नळीमध्ये झोपलेला होता, पडलेला होता. असं मग त्या मुलाने उठला कसा तरी, तिकडे त्या आश्रमात जाऊन थोडासा नाश्ता पाणी केला, थरथर कापत होता. मग त्याने सांगितलं का मी त्या 2 गाड्यांच्या मध्ये दाबला जाणार, गाडीचा माझा सहित चिरडा होणार, परंतु माझ्या गाडीला कोणी जोरात लात मारली तेच कळलं नाही म्हणे. आणि तो मुलगा गाडीवर जप बसलेला असताना श्री स्वामी समर्थ जप करीत होता. आज आपल्या आम्ही उत्तम भाऊ साबळे आलेले, त्यांचा अनुभव कोरोनाच्या काळामध्ये त्यांना कोरोना झाला. कोरोना झाल्यानंतर 15चा रेशिओ होता काय ते, नंतर 24 पर्यंत गेला, आणि 24च्या पुढे गेला तर माणूस जायचं. त्या काळात कितीतरी प्रेत आपण बघितले, परंतु मुलगा असेल, पत्नी असेल किंवा आई असेल, त्यांच्या अंत्यविधीला सुद्धा जाता आलं नाही, अशी परिस्थिती त्यावेळेस निर्माण होते. परंतु ज्यांच्या स्वामींवरती अनन्य चिंतयन्तो मामे जना परिष्पासते तेषां नित्यं भियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं, जे अभिवचन दिलेले स्वामींनी. फोन आला मला त्यांच्या विषयीचा, भाऊ तुमचे मित्र उत्तम भाऊंना कोरोना झालेला, ऍडमिट केलेले. मग त्यावेळेस भेटून देत नव्हते, पण यांच्या पत्नीने थोडीशी हट्टास केला, मला भेटू द्या. मग ते संपूर्ण ते घालून कपडे त्यावेळेस ते काय असतील ते भेटायला गेले त्यांच्या पतीला. अहो म्हणे आता पडलेलेच आहे ना म्हणे, एवढं नित्यशैलीचं पुस्तक घ्या, कालभैरवाष्टके स्तोत्र मंत्र घेत जा नाडीवरती बसून. त्यांनी सांगितलं का दर 1-1.5 तासाला एक प्रेत या हॉल मधून निघून राहिलं म्हणे. माझं काय होईल मला सांगता येणार नाही. खोकला, सर्दी जोरामध्ये चालू, त्यातल्या त्यात असं वातावरण म्हटल्यानंतर माणूस, बरेच पेशंट घाबरून गेले. रात्री 12:30-1चा टाइम असेल म्हणे. त्यांनी अनुभव सांगितला, भाऊ माझा श्वास जवळजवळ थांबला होता, मला फार संपूर्ण पुढे काळ दिसायचा,
श्वास आत घेता येणं, छाती पॅक झालेली, खोकला चालू, खोकला नंतर बंद होऊन गेले की छाती पॅक झाली म्हणे कफाने. स्वामींचा जप करीत राहिलो. आता मरणारे आपण. जवळ नित्यसेवेचं पुस्तक स्वामींनी पत्नीने दिले होते, असं कवटाळलं. आता महाराज हा माझा शेवटचा क्षण आहे. पुस्तक असंच कसं तरी, हा पुस्तक नंतर मला हातात धरले ना, इतका श्वास रोकायला लागला मला. पुस्तक खाली ठेवलं, तसंच उशीवरती असंच पडलो म्हणे मी. आणि त्या नित्यसेवेच्या पुस्तकातून साक्षात स्वामी प्रगट झाले. अरे झोपला काय म्हणे, उठ, 2 दिवसात तुला मी डिस्चार्ज देतो म्हणे. आणि 2 दिवसांनी मला डिस्चार्ज मिळाला. त्यांनी आज आपल्याला हार आणून दिलेले. घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी, स्मरतुगामी महाराज. आता हॉस्पिटलमध्ये कोणतं वातावरण पवित्र असतं, कोणतं वातावरण चांगलं असतं सांगा बरं. जिथं तुम्ही स्मरण कराल ना तिथं स्वामी आहे. पण निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे. मी कालच एक उदाहरण दिलं. घरून निघलो, केंद्रात गेले जप करे, मध्येच काय झालं बरोबर आहे. कशाला वाट पाहता केंद्राची, कशाला वाट पाहता देवघर देवावर पुढे जप करे, जिथं असेल तिथं. म्हणून श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. मी इथं थांबतो. बाकीचा विषय आपण संध्याकाळी घेऊया. आज गुरुपौर्णिमा आहे, बऱ्याच जणांना उपवास असतो. म्हणून आज आपण खिचडीचा पदार्थ बनवले, म्हणजे उपवासाचे पदार्थ बनवलेले आहेत. आमच्या बऱ्याच भाविकांनी प्रसादासाठी योगदान दिलेले आहेत. आमचा प्रतीक शेट असेल, अक्षय असेल, अनेक सर्वांचं. आणि आजही आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचं योगदान मिळालेलं आहे. नुकतंच आपण 1 माळ श्री स्वामी, 11 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र, नावाराव मंत्र, शाबरी मंत्र, महामृत्युंजय मंत्र, श्री स्वामी चरित्र सारामृताचा हवनयुक्त पारायण केलं. भगवान कृष्णाने गीतेमध्ये सांगितलं, अर्जुना तत्व जाणलेल्या अशा सद्गुरूंना शरण जा, शरण जाऊन त्यांची सेवा कर. आता आपण सेवा केली अगोदर, सेवा करून मग तुला काय करायचंय, त्यांचं गुरुपद घ्यायचंय. परिप्रश्नेने सेवा आहे, उपदेशन तिथे ज्ञान, तिथे तुला उपदेश करते. म्हणून आता आपण सर्वांनी सेवा केलेलीच आहे. काही जणांना कदाचित नसल जमली तरी पण थोडी सेवा, जाता जाता प्रसाद घेऊन जा, ती सुद्धा सेवाची. घेऊन जा म्हणजे घरी नाही, प्रसाद ग्रहण करून जा. बोलला तर घरी घेऊन जा, आहे की नाही. आपल्यासाठी प्रसाद असतो प्रसन्नता. मग आता प्रत्येकाने स्वामींच्या मूर्तीवरती 3 चमचे अभिषेक घालायचे. तिला ठेवलेले आहेत मध्ये लाईन मध्ये 3 चमचे अभिषेक घालायचे. एक फूल ठेवलेले, तिकडे फूल व्हायचं. श्रीफळ असेल, श्रीफळ ठेवलेले का तिकडे श्रीफळ ठेवलेले, तुम्ही घरून आणलं असेल ते वापरा, नसेल तर इथून घ्या. नसेल कदाचित तुम्हाला श्रीफळ व्हायचं, नुसतं फुल व्हायला तरी चालेल, पण आजच्या दिवशी श्रीफळ व्हायला तर चांगलं आहे. अभिषेक घाला, म्हणजे 3 चमचे अभिषेक श्री स्वामी समर्थ म्हणून. एक फुल घ्या. फुलाला दुसरं नाव काय आहे, सुमन. सुमन म्हणजे आपलं मन भगवंताच्या चरणी अर्पण करणं. फुलाचं दुसरं नाव काय आहे, सुमन. आपलं मन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करणं. इथून पुढे माझ्या सद्गुरूला जे अपेक्षित आहे ते मी करीन, हा त्याचा अर्थ होतो. नाही तर फुलं जाम झाले लोक. एकदाच मन अर्पण करायचं आणि एकाच ठिकाणी करायचं. इकडून काढायचं तिकडे लावायचं, तिकडून काढायचं इकडे लावायचं, असं नाही चालत. त्याला व्यभिचारी भक्ती म्हणलेले भगवान कृष्णांनी. एकामध्येच होतं आणि एकदाच होतं. एखादं म्हणलं मग माझा बोलतो, आता मागच्या वर्षी स्वामी समर्थ, आता या वर्षी दुसरे ते चिचुके देते बाबा, ते बाबा जा कशाला नाही लागायचं. इतका सुंदर मार्ग आहे, शाश्वत अनुभव आहे, शास्त्र संमत आहे. अनुभव घेऊन पहा, ऐक नाही. मला कुणाला नाव नाही ठेवायचं, चुका आपल्या आहेत. फक्त बरेच जण काय असतं, आई तर लागतं. बरेच जण म्हणतात, भाऊ ते 6 लक्षात जर सांगितलं ना, भाऊ तुमची दक्षिणा काय असेल 50,000 1 लाख घ्या, पण ते आम्हाला सांगू नका, तुमचं तुम्ही केंद्रात करून. आई तर जो आपणची कष्ट तर गेला तोची भला. समर्थ रामदास स्वामी सांगतात, जो न करी शिष्याचे इंद्रिय दमन, जो न लावी शिष्यास साधन असं, आईशी गुरु आडक्याचे 3 मिळाले तरी करावे. म्हणजे जो गुरु शिष्याला आपले इंद्रिय दमन, विकारांवरती विजय मिळवायला जर सांगत नसेल, भोगवृत्तीकडे जर नेत असेल, आणि सेवा करायला म्हणजे भगवंताच्या ठिकाणी बसायला, भगवंताचं चिंतन ग्रंथ मंत्र वाचायला जर नसेल सांगित, काही सेवा देतात ना गुरु. असे गुरु एका आण्याला 3 जरी मिळाले तरी त्याचा त्याग करा, कारण तुम्ही चुकीच्या मार्गाने चाललेले.
आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे घाता एके वेळ मागे पुढे. आंधळा पडला खड्ड्यात. काय झालं? अरे धप्पान. त्याला वाटलं मी पडलो, यांना कशाला वाचवायचं, अरे लय खाली भारी टाकू दे. असे धपाधप टाकीतच राहिले एवढे. ऐक नाही आपलं काय चालू आहे? आजा गेला ना तू गेला, पण तू कोणाचा शिल्लक राहिला? साऱ्यानं 10 बाय 12चं शेड आहे. किती भारी काजू खा नाही तर बदाम खा, राखच होणार आहे. म्हणून या नश्वर शरीराच्या माध्यमातून अविनाशी परमेश्वराची प्राप्ती जर करून जर घ्यायची असेल तर सद्गुरु कृपा लाहे तैज प्राप्ती. गुरु कृपेशिवाय ती प्राप्ती होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. गुरु कृपा करतो कसं? आपण संध्याकाळी आपण काय करू आता सारे विषय घेऊन कसं चालेल? बरेच जण आता आलो दर्शन करून येतो, दरवाजा बंद करून ठेवला आमच्या या दर्शनासाठी मध्येच जाऊन द्या कधी असो. म्हणून 3 चमचे अभिषेक घाला, 1 फुलवा, श्रीफळ अर्पण करा. आणि आता जो अभिषेक घातला बरं का शास्त्री, सर्वांना अर्धा ग्लास 1 ग्लास सर्वांना तीर्थ द्या, तीर्थ द्या.